नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माय नेम इज निहाल सूर्यवंशी. आय एम युअर एज्युकेटर. तर मित्रांनो, आपण जसं की पीपल, एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट यावरती एक्सपेक्टेड एमसीक्यूजची सिरीज सुरू केली होती. मागील व्हिडिओमध्ये आपण 4 चॅप्टर्सवरती एक्सपेक्टेड एमसीक्यूज डिस्कस केलेले आहेत. तर आज आपण 5th चॅप्टर नॅचरल अँड एनर्जी रिसोर्सेस यावरील एक्सपेक्टेड एमसीक्यूज डिस्कस करणार आहे. तर खूप हेल्पफुल आहे तुमच्यासाठी व्हिडिओ, कारण यामध्ये जे एनर्जीज आहेत, फॉर एक्झाम्पल न्यूक्लिअर एनर्जी असेल, सोलार एनर्जी, बायोमास एनर्जी, फॉरेस्ट एनर्जी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे एनर्जीज आहेत त्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. तर हे खूप हेल्पफुल आहे तुमच्यासाठी, तुमच्या प्रिपरेशनसाठी, तुमच्या अपकमिंग एक्झामिनेशनसाठी. ओके, तर सुरू करूया. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी हे तुमच्यासाठी फुल सिलेबस कोर्स घेऊन आलेला आहे. हा तुमच्या प्रिपरेशनसाठी, तुमच्या एक्झामिनेशनसाठी खूप हेल्पफुल कोर्स आहे, जेणेकरून तुम्हाला खूप मोठी हेल्प होणार आहे यामध्ये. कारण आम्ही प्रोव्हाइड करत आहोत प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट, जे 2011 पासून 2020 पर्यंत जे टेस्ट झालेले आहेत महाराष्ट्र सेटचे, त्याचे तुमच्याकडून आम्ही टेस्ट सोडवून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पेपर पॅटर्न जो आहे एक्झामिनेशनचा तो कळून येईल. त्या व्यतिरिक्त तुम्हाला 40 टेस्ट जे ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचे एक्सपर्ट एज्युकेटर्सने तुमच्यासाठी बनवलेले आहेत, तुमच्या प्रॅक्टिससाठी, तुमच्या स्टडीसाठी, तेही आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. आणि जेव्हा तुम्ही हे टेस्ट सोडवून जेव्हा सबमिट कराल, त्यावेळेस तुम्हाला याचं निवारण म्हणजे स्पष्टीकरण मिळणार आहे. राईट, फुल सिलेबस वर असणार आहेत हे टेस्ट. याचं तुम्हाला सबमिशन नंतर कम्प्लीट सोल्युशन सुद्धा मिळणार आहे. राईट, या टेस्ट नंतर तुम्हाला आम्ही फुल सिलेबस नोट सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत, तेही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये. त्या व्यतिरिक्त तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहेत नोट्स व्यतिरिक्त. ओके, जेणेकरून तुम्ही तुमच्या कन्व्हिनियंट टाइम नुसार, तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही लेक्चर्स पाहू शकता आणि स्टडी कंटिन्यू करू शकता. तर खूप हेल्पफुल आणि खूप रिलेव्हंट कोर्स आहे तुमच्या प्रिपरेशनसाठी. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की जर तुम्ही हा कोर्स जॉईन करून जर तुम्ही स्टडी कराल, तुमची प्रिपरेशन कराल, तर गॅरंटी देतो की तुमची एक्झामिनेशन जी आहे ती फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर होणार आहे. ओके, जर हा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, किंवा या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. ओके ओके, तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स, म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी अपरिवर्तनीय ऊर्जा स्रोत कुठला आहे. एक परिवर्तनीय ऊर्जा स्रोत असतो आणि एक अपरिवर्तनीय ऊर्जा स्रोत असतो. तर खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी आपल्याला अपरिवर्तनीय ऊर्जा स्रोत सिलेक्ट करायचा आहे. तर ए सोलार, बी मिथेन, सी हायड्रो इलेक्ट्रिक की डी कोल, यापैकी कुठला नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स आहे. तर कोल, डी कोल हा जो आहे तो नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आहे. ओके, तर कुठले कुठले रिन्युएबल आणि कुठले कुठले नॉन रिन्युएबल रिसोर्सेस असतात ते पाहून घेऊया आपण. तर या ठिकाणी दिलेला आहे सोलार एनर्जी, हायड्रो पॉवर एनर्जी, बायोमास, विंड अँड जिओथर्मल. हे सर्व जे आहेत हे रिन्युएबल रिसोर्सेस आहेत. ओके, आणि हे जे आहेत ऑइल, कोल, न्यूक्लिअर अँड नॅचरल गॅस, दीज आर नॉन रिन्युएबल एनर्जी. ओके, दीज आर परिवर्तनीय आणि हे अपरिवर्तनीय रिसोर्सेस आहेत. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. एनर्जी रिसोर्सेस डिराइव्ड फ्रॉम नॅचरल ऑर्गॅनिक मटेरियल्स आर कॉल्ड, म्हणजे असे एनर्जी रिसोर्सेस, असे नैसर्गिक सेंद्रिय जे की ऑर्गॅनिक मटेरियल्स मधून डिराइव्ड केलेले आहेत किंवा निर्माण केलेले आहेत, नॅचरल ऑर्गॅनिक मटेरियल्स मधून. तर ए जिओथर्मल एनर्जी रिसोर्स, बी फॉसिल फ्युल्स, सी बायोमास की डी ऑल ऑफ दीज. तर यापैकी कुठला आहे किंवा कुठले आहेत जे की कुठले एनर्जी रिसोर्सेस आहेत जे की नॅचरल ऑर्गॅनिक मटेरियल्स मधून डिराइव्ड केलेले आहेत. तर याचा राईट आन्सर आहे फॉसिल फ्युल्स. जीवाश्म इंधन जे आहेत हे नॅचरल ऑर्गॅनिक मटेरियल्स मधून डिराइव्ड केलेले एनर्जी रिसोर्सेस असतात. ओके, तर इथे आपण बघू शकतो की फॉसिल फ्युल्सचे एक्झाम्पल काय काय आहेत. कोल आहे, ऑइल आहे, नॅचरल गॅस आहे, प्रोपेन आहे आणि केरोसिन. हे सर्व फॉसिल फ्युल्स एक्झाम्पल आहेत जे की नॅचरली त्यांना डिराइव्ह केल्या जातात. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. द फॉलोइंग इज इनडायरेक्ट मेथड ऑफ सोलार एनर्जी युटिलायझेशन, म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला इनडायरेक्ट मेथड आहे सोलार एनर्जी युटिलायझेशनचा. ओके,
ए विंड एनर्जी, बी बायोमॅस एनर्जी, सी वेव्ह एनर्जी की डी ऑल ऑफ दी अबोव? तर याचा राईट आन्सर आहे ऑल ऑफ दी अबोव. ती विंड एनर्जी असेल, बायोमॅस एनर्जी असेल, वेव्ह एनर्जी असेल, हे सर्व जे आहेत हे इनडायरेक्ट सोलार एनर्जी युटिलायझेशनची मेथड असतात. ओके, तर या ठिकाणी आपण बघू शकतो की डायरेक्ट मेथड काय काय असतात आणि इनडायरेक्ट मेथड काय काय असतात. तर डायरेक्ट मेथड मध्ये थर्मल आणि फोटोव्होल्टाइक मेथड असते, बरोबर. त्यानंतर इनडायरेक्ट मध्ये विंड आहे, वेव्ह एनर्जी, ओशन, मरीन करंट, बायोमॅस, हे सर्व इनडायरेक्ट मेथड मध्ये आढळत असतात. नेक्स्ट क्वेश्चन, वेअर हॅज इंडिया लॉन्च्ड द स्टेट ऑफ द आर्ट सोलार इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट? म्हणजे अत्याधुनिक सौर विद्युतीकरण प्रकल्प जो आहे तो इंडियाने कोठे सुरू केलेला आहे? ओके, ए अगाविन विलेज, बी लिबिया, सी इजिप्त अँड डी बोथ ए अँड सी. म्हणजे अगाविन विलेज अँड इजिप्त. ओके, तर याचा राईट आन्सर आहे बोथ ए अँड सी, म्हणजे अगाविन विलेज आणि इजिप्त. हे दोन जे आहेत या ठिकाणी इंडियाने त्याचा फर्स्ट स्टेट ऑफ द आर्ट सोलार इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट म्हणजे अत्याधुनिक सौर विद्युतीकरणचा प्रकल्प जो आहे तिथे लॉन्च केलेला आहे. इंडिया हॅज लॉन्च्ड अ सोलार प्रोजेक्ट विथ द स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी टू इलेक्ट्रिफाय अ रिमोट विलेज इन इजिप्त. म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे स्टेट ऑफ द आर्ट, हा विलेज इजिप्त मध्ये इंडियाने लॉन्च केलेला आहे. Solar electrification project, an off-grid system that is deal for remote locations, has been launched at Agawin village in the western desert in Matru governorate, close to Libyan border. म्हणजे लिबियन बॉर्डरच्या जवळपास हे वेस्टर्न डेझर्ट मध्ये मॅथ्रू गव्हर्नोरेट एक विलेज आहे, त्या ठिकाणी इंडियाने हा प्रोजेक्ट जो आहे तो लॉन्च केलेला आहे. वळूया पुढील प्रश्नाकडे. GOI गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज अप्रूव्ड सोलार प्लॅन टू डबल कॅपॅसिटी टू. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याची सोलार प्लॅन जो आहे तो त्याची कॅपॅसिटी वाढवण्याचं म्हणजे डबल करण्याची कॅपॅसिटी अप्रुव्हल दिलेली आहे. तर त्याची कॅपॅसिटी किती वाढवली आहे हे प्रश्न विचारलेला आहे. ए 20,000 मेगावॅट, बी 30,000 मेगावॅट, सी 40,000 मेगावॅट की डी 50,000 मेगावॅट? तर याचा राईट आन्सर आहे 40,000 मेगावॅट. The government on 22nd February 2017 approved a plan to double the capacity of solar parks and ultra mega solar power projects, त्याला UMSPP असं सुद्धा म्हटलं जातं, to 40,000 megawatt from 20,000 megawatt. म्हणजे 20,000 ही नॉर्मल अगोदर होती, तर त्याच्यापासून 40,000 पर्यंत वाढवण्याचं जे अप्रुव्हल आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 22 फेब्रुवारी 2017 ला दिलेलं आहे. Right? Next question. For the first time, solar panels have been installed on which Indian warship? जी वॉरशिप असतात म्हणजे युद्ध करण्याचे जे शिप्स असतात त्यामध्ये इंडियाने सर्वप्रथम जे सोलार पॅनल बसवलेला आहे ती शिप कुठली आहे? ओके, ए INS विराट, बी INS कावेरी, सी INS विक्रांत की डी INS सर्वेक्षण? याचा राईट आन्सर आहे INS सर्वेक्षण. ही जी शिप आहे वॉरशिप, याच्यावरती इंडियाने सर्वप्रथम सोलार पॅनल जे आहे ते बसवलेलं आहे, फिट केलेलं आहे, इन्स्टॉल केलेलं आहे. राईट, सो हेअर यू कॅन सी द सर्वे क्लास वेझल्स INS सर्वेक्षण attached with the Southern Naval Command has been fitted 18 sheets of solar panel atop its hangar. राईट, INS सर्वेक्षण ही जी वॉरशिप आहे याच्यावरती 18 शीट्स बसवलेल्या आहेत त्याच्या हँगरच्या टॉप वरती. कशाचे? सोलार पॅनलचे. ओके, तर ही जी वॉरशिप आहे याच्यावरती राजेश बारगोटी हा कमांडिंग ऑफिसर आहे. ओके, हे जी सोलार पॅनल्स आहे 300 वॅटचे पॅनल्स आहेत जे की 5.4 किलोवॅट पॉवर जनरेट करत असतात. सो इट इज ऑल अबाउट दी सोलार पॅनल्स विच इज फर्स्टली इन्स्टॉल्ड ऑन INS सर्वेक्षण वॉरशिप. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. विच कंट्री इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ सोलार एनर्जी? जगामध्ये कुठली कंट्री आहे जी की सोलार एनर्जीचं प्रोडक्शन सर्वात जास्त करत असते? ए चायना, बी इंडिया, सी US की डी जर्मनी? तर ऑब्वियसली चायना इज अ लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ सोलार एनर्जी. हेअर यू कॅन सी द ग्राफ. चायनाचा ग्राफ जो आहे तो सर्वात उंच आहे.
तर हा ग्राफ आहे टॉप 10 कंट्रीजचा इन सोलार इलेक्ट्रिसिटी जनरेशन आणि हा इंडेक्स 2019 चा इंडेक्स आहे ज्यामध्ये चायना जो आहे त्याचे सर्वात जास्त सोलार एनर्जीचं प्रोडक्शन आहे. त्यानंतर आहे US, नंतर जपान, त्यानंतर जर्मनी आणि 5th रँक वरती आपली कंट्री आहे इंडिया. ओके, त्यानंतर आहे इटली, ऑस्ट्रेलिया, स्पेन, UK आणि सर्वात शेवटी साऊथ कोरिया. तर या ठिकाणी चायना जे आहे त्याने बाजी मारलेली आहे सोलार इलेक्ट्रिसिटी किंवा सोलार एनर्जी प्रोडक्शन मध्ये. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. व्हेन डिड द डेव्हलपमेंट ऑफ विंड पॉवर इन इंडिया बिगेन? भारताची जी पवन ऊर्जा आहे त्याचा विकास कोणत्या सालापासून सुरुवात झाली किंवा कोणत्या साली त्याची सुरुवात झाली डेव्हलपमेंट व्हायला? A 1965, B 1954, C 1990 की D 1985? तर याचं राईट आन्सर आहे 1990. म्हणजे 1990 पासून इंडियाची जी विंड पॉवर एनर्जीचं जे प्रोडक्शन आहे त्याला डेव्हलपमेंट व्हायला सुरू झालेली होती. पुढील प्रश्न. ज्या क्वेश्चनचे एक्सप्लेनेशन देत आहे त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता तुमच्या फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये, किंवा तुम्ही तुमची नोटबुक जर असेल त्यामध्ये नोट डाऊन केलं तर बेटर असेल, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये सुद्धा त्याची हेल्प होऊ शकते. ओके, तर पुढील प्रश्न असा आहे की विच ऑफ द फॉलोइंग कॉज हार्म टू ह्युमन हेल्थ? म्हणजे खाली दिलेल्या कारणांपैकी कुठलं असं कारण आहे की जे की मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहे किंवा हार्मफुल आहे? A ऑर्गॅनिक फार्मिंग, B युजिंग ऑफ पेस्टिसाइड्स, C युजिंग सोलार व्हेकल्स की D प्रोटेक्टिंग फॉरेस्ट? तर युजिंग पेस्टिसाइड्स इज व्हेरी हार्मफुल फॉर ह्युमन हेल्थ. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. व्हॉट टाइप ऑफ एनर्जी इज विंड एनर्जी? खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठली अशी एनर्जी आहे जे की विंड एनर्जी आहे किंवा त्याला पवन ऊर्जा असं आपण म्हणतो? ओके, A रिन्युएबल एनर्जी, B नॉन रिन्युएबल एनर्जी, C कन्व्हेन्शनल एनर्जी की D कमर्शियल एनर्जी? तर ऑब्व्हियसली रिन्युएबल एनर्जी मध्ये विंड एनर्जी इन्क्लुडेड असते. आपण लास्ट क्वेश्चन मध्ये सुद्धा बघितलं होतं की कुठले कुठले टाइप्स किंवा कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत रिन्युएबल एनर्जीचे आणि कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत नॉन रिन्युएबल एनर्जीचे. राईट, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जसं की लास्ट क्वेश्चन मध्ये सुद्धा बघितलं होतं की रिन्युएबल एनर्जी कुठले कुठले आहेत आणि नॉन रिन्युएबल एनर्जी कुठले कुठले आहेत. ओके, तर सोलार एनर्जी, हायड्रो पॉवर एनर्जी, बायोमास एनर्जी, त्यानंतर विंड एनर्जी आणि जिओथर्मल एनर्जी हे सर्व रिन्युएबल एनर्जी आहेत. त्यानंतर ऑइल, न्यूक्लिअर, कोल आणि नॅचरल गॅस हे सर्व नॉन रिन्युएबल एनर्जी आहेत. म्हणजे परिवर्तनीय आणि अपरिवर्तनीय असे दोन रिन्युएबल एनर्जी असतात. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. ओके, जर तुम्हाला कुठल्याही क्वेश्चन्सच्या आन्सर मध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मला लिहून पाठवू शकता किंवा विचारू शकता. कुठल्याही प्रकारचं क्वेश्चन मध्ये डाऊट असेल तरीही विचारू शकता, किंवा या व्यतिरिक्त आणखीन कुठला क्वेश्चन असेल तुमच्या एक्झामिनेशन रिगार्डिंग किंवा तुमच्या प्रिपरेशन रिगार्डिंग किंवा तुमच्या स्टडी रिगार्डिंग, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून सुद्धा मला विचारू शकता. ओके, तर प्रश्न काय आहे? व्हॉट हॅपन्स वेन द लँड नियर द अर्थ इक्वेटर इज हिटेड? म्हणजे अर्थच्या इक्वेटर लाईन मध्ये जी लँड असते, जमीन असते, ती जेव्हा हीट होते किंवा गरम होत असते तर त्यावेळेला काय होत असतं? ओके, ए ऑल द ओशन गेट्स हिटेड अप, जे ओशन्स आहेत, जे महासागर्स आहेत ते गरम होतात. बी स्मॉल विंड करंट्स आर फॉर्म्ड, किंवा लहान जी हे असतात, विंड्स असतात, हवा असते, पवन असते, त्याचा प्रवाह जो आहे तो तयार होतो. सी राईज इन टाइड्स, जे टाइड्स असतात, भरती असते, त्यामध्ये राईज होते. की डी लार्ज ऍटमॉस्फेरिक विंड्स आर क्रिएटेड, की मोठ्या प्रमाणामध्ये जे वातावरणातील विंड्स आहेत किंवा वारे जे आहेत ते तयार होत असतात. तर जेव्हा इक्वेटर लाईन मध्ये हीटअप होत असते, जेव्हा इक्वेटर लाईन मधील जमीन जेव्हा हीटअप होत असते तर तेव्हा लार्ज ऍटमॉस्फेरिक विंड्स जे हे आहेत ते क्रिएट होत असतात. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जे वातावरणामधील वारे असतात ते तयार होत असतात. ओके, तर या ठिकाणी आपण पाहू शकता की जसे की आपल्याला माहिती आहे पृथ्वी ही सरळ नसून थोडीशी टिल्ट असते, बरोबर, क्रॉस असते. ओके, तर हा आहे नॉर्थ पोल, हा आहे साऊथ पोल. जी सेंटर लाईन असते त्याला इक्वेटर म्हटलं जातं. त्याच्या वरती असतो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि त्याच्या खालती असतो ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. ओके, तर सूर्याची किरण जेव्हा डायरेक्टली इक्वेटर वरती पडत असतात
म्हणजे सेंटर लाईन वरती पडत असतात, तर ते डायरेक्टली इक्वेटर वरती हिटअप करत असतात आणि त्या ठिकाणची जमीन जी आहे ते मोठ्या किंवा जास्त प्रमाणामध्ये हिटअप होत असते. त्यामुळे त्या ठिकाणचं पावसाचं वातावरण सुद्धा जास्ती असतं आणि त्या ठिकाणचं वाऱ्यांचं किंवा ऍटमॉस्फेरिक विंड्स जे असतात, वातावरणातील वारे जे असतात ते सुद्धा जास्ती प्रमाणात असतात. ओके, विंड्सचे कुठलेही प्रकार असतील, त्याचा प्रवाह असेल, त्याचं हिटअप असेल किंवा कोल्ड विंड्स असतील, हे सर्व विंड्सचे प्रकार जे आहेत ते पूर्णतः सूर्यावरती आणि सूर्यकिरणावरती अवलंबून असतात. त्यामुळे इक्वेटर वरती जर डायरेक्ट सूर्यप्रकाश पडत असेल तर त्या ठिकाणचं विंड ऍटमॉस्फेरिक विंड्स जे आहेत ते सुद्धा जास्त प्रमाणात दिसून येतात. ओके, पुढील प्रश्न, विच कंट्री क्रिएटेड विंड मिल्स, म्हणजे कुठल्या कंट्रीने सर्वप्रथम विंडमिल्सला आपण पवनचक्की असं म्हणतो, ती कुठल्या देशाने सर्वप्रथम सुरू केली होती किंवा क्रिएट केलेली होती? ए इजिप्त, बी मंगोलिया, सी इराण की डी जापान? तर याचा राईट आन्सर आहे सी इराण. इराणमध्ये पर्शिया नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी सर्वप्रथम विंडमिल जी आहे ती सुरू करण्यात आली होती किंवा क्रिएट केलेली होती. तर या ठिकाणी असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की इराणमध्ये जी सर्वप्रथम विंडमिल क्रिएट केलेली होती ती कुठल्या साली क्रिएट केलेली गेली होती? तर 1105 एडी. ओके, ए अँड डी. 1105 एडी ला ही सर्वप्रथम विंडमिल क्रिएट केलेली गेली होती इराणमध्ये पर्शिया या ठिकाणी. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. हाऊ मच विंड पॉवर डज इंडिया होल्ड? तर इंडियाची जी विंड पॉवर आहे किंवा इंडिया जे विंड एनर्जी प्रोड्यूस करतं ते इंडियामध्ये किती प्रमाणात केलं जातं किंवा सध्याच्या काळामध्ये इंडिया किती धारण करत आहे किंवा किती एनर्जी होल्ड करत आहे सध्याच्या काळामध्ये? ओके, तर ए 20,000 मेगावॅट, बी 12,000 मेगावॅट, सी 1,40,000 मेगावॅट की डी 5,000 मेगावॅट? तर याचा राईट आन्सर आहे 20,000 मेगावॅट. तर सध्याच्या काळामध्ये इंडिया 20,000 मेगावॅट एवढी पॉवर, विंड पॉवर जी आहे ती होल्ड करत आहे किंवा धारण करत आहे. ओके, ओके, तर वळूया पुढील प्रश्नाकडे. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जे व्हिडिओज घेत आहोत ते फुल्ली चॅप्टर वाईज होत आहेत. म्हणजे आपण जसे की लास्ट व्हिडिओज मध्ये आपण 4 चॅप्टर जे आहेत 9th युनिट मध्ये, पेपर 1 मधील जो 9th युनिट आहे त्याचे 4 चॅप्टर्स वरील क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेले आहेत, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स. तर आता 5th चॅप्टर जो आहे नॅचरल रिसोर्सेस, जसे की नॅचरल रिसोर्सेस अँड मॅनमेड रिसोर्सेस, जसे की सोलार एनर्जी, थर्मल एनर्जी, ॲटॉमिक एनर्जी, बायोमास एनर्जी, या प्रकारचे जे सिलेबस मध्ये पॉइंट्स दिलेले आहेत त्यानुसारच आपण एक्सपेक्टेड एमसीक्यूज डिस्कस करत आहोत. ओके, त्या व्यतिरिक्त आपण कुठलेही क्वेश्चन्स घेणार नाही आहोत जेणेकरून तुम्हाला सिलेबसच्या बाहेर कुठला टॉपिक असेल ते स्टडी करण्याची गरज नाहीये आणि तुमचा सिलेबस जो आहे तो या व्हिडिओज मधून पूर्णतः कव्हर होऊन जाणार आहे. या व्हिडिओज मधून तुमचा 9th युनिट जो आहे तो फुल्ली कव्हर अप होणार आहे. त्या 9th युनिट मधील जे चॅप्टर्स आहेत ते फुल्ली कव्हर अप होणार आहेत जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये तुमच्या स्टडी मध्ये सुद्धा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमची कन्सेप्ट जी आहे ती सुद्धा क्लिअर होणार आहे. ओके, तर प्रश्न काय आहे? विच वॉज द फर्स्ट ॲटॉमिक पॉवर हाऊस ऑफ इंडिया? इंडिया मधला सर्वात पहिला ऑटॉमिक पॉवर हाऊस कुठे आहे? ए जैतापूर, बी तारापूर, सी कुंदनकुलम की डी किगा? तर याचा राईट आन्सर आहे बी तारापूर, जे की इंडियाचं सर्वप्रथम पॉवर हाऊस आहे, ॲटॉमिक पॉवर हाऊस. ओके, ते बी तारापूर येथे आहे. वळूया पुढील प्रश्नाकडे. विच वॉज द फर्स्ट लार्जेस्ट हायड्रो पॉवर प्रोजेक्ट इन इंडिया? तर भारतातील पहिला सर्वप्रथम जल विद्युत प्रकल्प कोणता आहे किंवा कुठे आहे? ए बाकेश्वर प्रोजेक्ट, बी गिरल प्रोजेक्ट, सी परीछा प्रोजेक्ट आणि डी शिवासमुद्रम डॅम. ओके, तर याचा राईट आन्सर आहे डी शिवसमुद्रम डॅम, जो की इंडियाचा सर्वप्रथम हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहे. ओके, तर कधी कधी क्वेश्चन्स वरती आपल्याला फोकस केलं पाहिजे कारण एक वर्ड मुळे सुद्धा क्वेश्चनचा जो अर्थ आहे तो बदलू शकतो. या ठिकाणी आपण पाहू शकता की इथे दिलेला आहे फर्स्ट लार्जेस्ट. ओके, तर या ठिकाणी फर्स्ट हा वर्ड नसता, फर्स्ट हा वर्ड जर काढून टाकला जाईल तर विच वॉज द लार्जेस्ट हायड्रो पॉवर प्रोजेक्ट इंडिया किंवा विच इज द लार्जेस्ट हायड्रो पॉवर प्रोजेक्ट इंडिया असा क्वेश्चन येईल. तर त्याचं आन्सर जे आहे तो कोयना हायड्रो पॉवर प्रोजेक्ट असा त्याचं आन्सर आहे. ओके, तर फक्त एका वर्डमुळे सुद्धा आन्सर चुकू शकतं, त्यामुळे क्वेश्चन्स वरती मेनली फोकस करा.
राईट. क्वेश्चन्स इझी असतात परंतु ते वेगळ्या लँग्वेज मध्ये विचारले जातात, त्यामुळे कन्फ्युजन जे आहे ते जास्ती प्रमाणात होत असतं. ओके, तर फोकस हा क्वेश्चन वरती जास्ती करा. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की बाक्रेश्वर थर्मल प्रोजेक्ट पॉवर प्लांट जो आहे, इट इज अ टाउनशिप, इज अन इंडस्ट्रियल टाउनशिप इन सुरी I block in Suri Sadar subdivision of Birbhum district, the Indian state of West Bengal. तर वेस्ट बंगाल मध्ये आहे हा प्रोजेक्ट बाक्रेश्वर थर्मल पॉवर प्लांट. ओके, त्यानंतर आहे गिरल लिग्नाइट पॉवर प्लांट GLPL किंवा त्याला गिरल लिग्नाइट थर्मल पॉवर स्टेशन GLTPP असं सुद्धा म्हटलं जातं. इज अ होली ओन्ड सबसिडरी ऑफ राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेड. हे जे GLTPP जे आहे ही टोटली सबसिडरी आहे कशाची, RRVUNL, ज्याला की राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेड असं म्हटलं जातं. RRVUNL इज अ स्टेट गव्हर्नमेंट, हे एक स्टेट गव्हर्नमेंट आहे, लेवल 2 गव्हर्नमेंट ऑफ आहे इंडियाची, ओन्ड कॉर्पोरेशन वर्किंग इन फील्ड ऑफ पॉवर जनरेशन. तर हा जो प्रोजेक्ट आहे हा टोटली गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे. परिछा थर्मल पॉवर स्टेशन, ओके, थर्ड आहे, इज लोकेटेड इन परिछा, झांसी डिस्ट्रिक्ट, इंडियन स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये यूपी मध्ये झांसी डिस्ट्रिक्ट मध्ये परिछा एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी हा परिछा थर्मल पॉवर स्टेशन आहे. अबाउट 25 किलोमीटर फ्रॉम झांसी ऑन द बँक ऑफ बेतवा रिव्हर. तर हे जे पॉवर स्टेशन आहे परिछा थर्मल पॉवर स्टेशन, हे बेतवा रिव्हर वरती स्थित आहे, जे की यूपी मध्ये झांसी डिस्ट्रिक्ट मध्ये आढळत असतं. ओके, त्यानंतर आहे शिवसमुद्रम डॅम प्रोजेक्ट, जो की आपल्या क्वेश्चनचा आन्सर होता. इज एशियाज फर्स्ट हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट वॉज सेटअप हेअर इन 1905. म्हणजे 1905 मध्ये हा सेटअप केला गेलेला होता शिवसमुद्रम डॅम प्रोजेक्ट. पॉवर वॉज इव्हॅक्युएटेड फ्रॉम दिस पॉवर प्रोजेक्ट टू कोलार गोल्ड फील्ड्स. तर ह्याचे जी पॉवर आहे ती इव्हॅक्युएट केली जाते आणि कोलार गोल्ड फील्ड्स मध्ये ते नंतर सप्लाय केली जाते. ओके, इट इज इन सिच्युएटेड इन बँगलोर फॉर रनिंग द गोल्ड माइन्स. तर कोलार गोल्ड फील्ड KGF या नावाने एक मायनिंग ठिकाण आहे जिथे की गोल्डचं मायनिंग केलं जातं. त्या ठिकाणी ह्या प्रोजेक्टचा यूज जो आहे तो केला जातो. ओके, तो इट इज ऑल अबाउट द बाक्रेश्वर थर्मल पॉवर प्लांट, GLPL गिरल लिग्नाइट पॉवर प्लांट, त्यानंतर परिछा थर्मल पॉवर स्टेशन आणि शिवसमुद्रम डॅम प्रोजेक्ट. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट थर्मल पॉवर प्रोजेक्ट. तर खाली दिलेले जे प्रोजेक्ट आहेत हे ABCD जे प्रोजेक्ट आहेत यापैकी कुठला असा प्रोजेक्ट आहे जो की थर्मल पॉवर प्रोजेक्ट नाहीये. ओके, A ओब्रा पॉवर स्टेशन, B गिरल प्रोजेक्ट, C पोछामपड प्रोजेक्ट की D कुडंकुलम प्रोजेक्ट. तर याचा राईट आन्सर आहे C पोचामपड प्रोजेक्ट जो आहे तो एक थर्मल पॉवर प्रोजेक्ट नाही. या ठिकाणी बघू शकतो आपण ओब्रा थर्मल पॉवर स्टेशन इज लोकेटेड इन सोनभद्रा डिस्ट्रिक्ट इन इंडियन स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश मध्ये सोनभद्रा डिस्ट्रिक्ट जे आहे त्या ठिकाणी हे ओब्रा थर्मल पॉवर स्टेशन स्थित आहे. 13 किलोमीटर लांब आहे चोपन रेल्वे स्टेशन पासून, अबाउट 125 किलोमीटर फ्रॉम वाराणसी. The power plant holds the distinction of being first 200 megawatt unit of India. ओके, नेक्स्ट आहे GLPL जे की आपण लास्ट क्वेश्चनच्या आन्सर मध्ये सुद्धा पाहिलं होतं. त्यानंतर आहे श्रीराम सागर प्रोजेक्ट, त्याला पोचामपाडू प्रोजेक्ट असं सुद्धा म्हटलं जातं, जे की आपलं आन्सर होतं लास्ट क्वेश्चनचं. इज ऑल्सो नोन एज पोचामपाडू प्रोजेक्ट इज अन इंडियन फ्लड फ्लो प्रोजेक्ट ऑन द गोदावरी. राईट, त्यामुळे हा जो आहे थर्मल पॉवर प्रोजेक्ट नाहीये, हा एक फ्लड फ्लो प्रोजेक्ट आहे जे की गोदावरीवरती स्थित आहे. The project is located in Nizamabad district, 3 km away from National Highway 44. It has been prescribed by the Hindu lifeline for a large part of Telangana. Okay, next ahe Kudankulam nuclear power plant. It's the largest nuclear power plant station in India, situated in Kudankulam in the Tirunelveli district of southern Indian state of Tamil Nadu. Okay, construction on the plant began on 31st March 2002 but faced several delays due to opposition from the local fishermen. Okay,
तर हे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कुदनकुलम न्यूक्लिअर पॉवर प्लांट जे आहे ते केव्हा कन्स्ट्रक्शन सुरू केलेलं होतं. तर 31 मार्च 2002 मध्ये याचं कन्स्ट्रक्शन सुरू केलं गेलं होतं. परंतु त्यांच्या लोकल फिशरमेन जे आहेत त्यांच्या अपोजिशनमुळे, त्यांच्या मार्चिंगमुळे जे आहे ह्या पॉवर प्लांटचं कन्स्ट्रक्शन थांबवलं गेलं. ओके, तर इट इज ऑल अबाउट द ओबरा थर्मल पॉवर स्टेशन, GLPL किरल लिग्नाइट पॉवर प्लांट, द श्रीराम सागर प्रोजेक्ट किंवा पोचमपाडू प्रोजेक्ट किंवा आणि त्यानंतर कुदमकुलम न्यूक्लिअर पॉवर प्लांट. वळूया पुढील प्रश्नाकडे. When was the National Hydroelectric Power Corporation NHPC established? जे NHPC आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन हे कधी इस्टॅब्लिश केलं गेलेलं होतं? A 1975, B 1976, C 1978 की D 1979? तर NHPC हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर, नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन जे आहे ते 1975 मध्ये इस्टॅब्लिश केलं गेलेलं होतं. ओके, पुढील प्रश्न. What kind of power plant is being built in Ladakh by ONGC? ओके, तर कुठल्या प्रकारचा पॉवर प्लांट जे आहे ते लडाख मध्ये ONGC ने बिल्ड केलेला आहे? ओके, A सोलार पॉवर प्लांट आहे, B जिओथर्मल पॉवर प्लांट आहे, C हायड्रो पॉवर प्लांट आहे की D विंड पॉवर प्लांट आहे? ओके, तर ONGC ने लडाख मध्ये जिओथर्मल पॉवर प्लांट जे आहे तो बिल्ड केलेला आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता इंडिया इज गोइंग टू गेट इट्स फर्स्ट जिओथर्मल पॉवर प्रोजेक्ट इन वेअर? लडाख. तर यावरती क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल की इंडियामध्ये सर्वप्रथम जिओथर्मल पॉवर प्रोजेक्ट जो आहे तो कुठल्या ठिकाणी इस्टॅब्लिश केला गेलेला आहे? तर त्याचा आन्सर आहे लडाख. ओके, किंवा असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की लडाख मध्ये जो प्रोजेक्ट आहे इंडियाचा फर्स्ट, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा पॉवर प्रोजेक्ट आहे? जसं की हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, तसे सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ऑन फेब्रुवारी 7, 2021 अग्रीमेंट जी आहे ती इस्टॅब्लिश केली गेलेली आहे किंवा अग्रीमेंट जी आहे ती साइन केलेली आहे. कशाची? तर जिओथर्मल पॉवर प्रोजेक्टची. ओके, इट वुड हेल्प it tap the potential of natural geysers touching the Puga area which happens to be 170 km east of Leh. The power project would be undertaken by ONGC. ओके, तर यावरती क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो की कोणत्या इन्स्टिट्यूटने किंवा कोणीही इंडियाचं सर्वप्रथम जिओथर्मल पॉवर प्रोजेक्ट जे आहे ते इस्टॅब्लिश केले गेले होतं? तर सर्वप्रथम ONGC ने हे इस्टॅब्लिश केले गेलेलं आहे. पुढील प्रश्न. Which country is the largest producer of geothermal energy? कुठली कंट्री आहे जी की जिओथर्मल एनर्जी सर्वात जास्त प्रोड्यूस करते? A USA, B UK, C चायना की D इटली? तर याचा राईट आन्सर आहे A USA. USA मध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये जिओथर्मल एनर्जीचं उत्पादन केलं जातं, प्रोडक्शन केलं जातं. त्याला भूगर्भीय ऊर्जा उत्पादन असं सुद्धा म्हटलं जातं. वळूया पुढील प्रश्नाकडे. The process of producing energy by utilizing heat trapped inside the earth surface is called. समजा अर्थचा जो सरफेस आहे त्याच्यामध्ये किंवा अर्थच्या भूगर्भामध्ये जी एनर्जी अडकलेली असते त्या एनर्जीचा यूज करून जी प्रोसेस किंवा ती जी प्रोसेस असते त्यातून जी एनर्जी प्रोड्यूस केली जाते त्याला काय म्हटलं जातं? ओके, फॉर सिंपल लँग्वेज ही भूगर्भामध्ये अडकलेली एनर्जी असते त्याचा यूज करून जी दुसरी एनर्जी निर्माण केली जाते त्याला काय म्हटलं जातं? A हायड्रोथर्मल एनर्जी, B जिओथर्मल एनर्जी, C सोलार एनर्जी की D वेव्ह एनर्जी? तर त्याचा राईट आन्सर आहे जिओथर्मल एनर्जी. बरोबर. तुम्हाला जर क्वेश्चन समजला नसेल तर मी परत एकदा सांगतो की अशी प्रोसेस ज्यामध्ये की भूगर्भामधील जी अडकलेली एनर्जी असते किंवा हीट असते त्या हीटचा वापर करून जी एनर्जी प्रोड्यूस केली जाते त्याला जिओथर्मल एनर्जी असं म्हटलं जातं. ओके, बायोमास इज युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ. बायोमास एनर्जी असते किंवा बायोमास जे असतं त्याला कशाच्या उत्पादनामध्ये वापर केला जातो किंवा कशाच्या उत्पादनामध्ये त्याला यूज केलं जातं? A फायबरच्या उत्पादनात, B केमिकल्सच्या उत्पादनात, C ट्रान्सपोर्टेशन फ्युल्सच्या उत्पादनात की बायोकेमिकलच्या उत्पादनात?
तर याचा राईट आन्सर आहे ट्रान्सपोर्टेशन फ्युल्स, म्हणजे वाहतूक इंधन जे आहेत त्याची निर्मिती करण्यासाठी बायोमासला यूज केलं जातं. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. विच अमॉंग द फॉलोइंग इज द ओल्डेस्ट न्यूक्लिअर पॉवर स्टेशन इन इंडिया? तर मागील क्वेश्चन मध्ये बघितलं होतं की सर्वप्रथम कुठला न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे किंवा पॉवर हाऊस आहे. तर हा क्वेश्चन आहे की सर्वात ओल्डेस्ट न्यूक्लिअर पॉवर स्टेशन कुठला आहे इंडियामध्ये. ए, कायगा न्यूक्लिअर पॉवर प्लांट, बी, नारोरा ॲटॉमिक पॉवर स्टेशन, सी, तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन, की डी, काकरापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन. ओके, तर इंडियामधील सर्वात ओल्डेस्ट न्यूक्लिअर पॉवर स्टेशन जे आहे ते आहे तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन. पुढील प्रश्न. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया वॉज इस्टॅब्लिश्ड इन विच ऑफ द फॉलोइंग इयर? तर अणु ऊर्जा महामंडळ जे आहे त्याची स्थापना कुठल्या साली केली गेलेली होती? ए 1955, बी 1987, सी 1992, की डी 2001? तर अणु ऊर्जा महामंडळ जे आहे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन याची स्थापना 1987 साली केली गेलेली होती. तर 1 सप्टेंबर 1987 साली याची स्थापना केली गेलेली होती. वळूया पुढील प्रश्नाकडे. द गंगोत्री नॅशनल पार्क GNP इज लोकेटेड इन विच स्टेट? नॅशनल पार्क वरती सुद्धा क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, MS सेट मध्ये सुद्धा विचारले जातात आणि UGC नेटचे एक्झामिनेशन जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर त्यामध्ये सुद्धा याचे क्वेश्चन्स विचारले जातात नॅशनल पार्क्स वरती. ओके, तर गंगोत्री नॅशनल पार्क, त्याला GNP असं म्हटलं जातं, ते कुठल्या स्टेट मध्ये लोकेटेड आहे किंवा स्थितीत आहे? ए छत्तीसगड, बी बिहार, सी उत्तराखंड, की डी वेस्ट बंगाल? तर GNP गंगोत्री नॅशनल पार्क हे उत्तराखंड स्टेट मध्ये स्थितीत आहे, लोकेटेड आहे. द गंगोत्री नॅशनल पार्क GNP ज्याला म्हटलं जातं इज लोकेटेड इन अपर कॅचमेंट ऑफ भागीरथी रिव्हर, उत्तराक्षी डिस्ट्रिक्ट ऑफ उत्तराखंड. उत्तराखंड मध्ये उत्तराक्षी डिस्ट्रिक्ट आहे, त्यामध्ये भागीरथी रिव्हर वरती हे नॅशनल पार्क गंगोत्री नॅशनल पार्क हे स्थितीत आहे. ओके, तर यापैकी असं क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो की भागीरथी रिव्हर वरती कुठले कुठले नॅशनल पार्क आहेत, तर त्यामध्ये हा सुद्धा एक दिलेला असेल ऑप्शन, तर हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ओके, इट कव्हर्स an area of about 2390 square kilometer. The park is home to the snow leopard, ibex, तार, Himalayan barbets, सेरो, pheasant असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी तिथे ठेवलेले आहेत नॅशनल पार्क्स मध्ये. इट प्रोव्हाइड्स मॅजेस्टिक ब्युटी ऑफ coniferous forest and grandeur of glacial world combined with lush green meadows. ओके, तर असे खूप खूप चांगले चांगले फीचर्स आहेत त्या नॅशनल पार्कचे, ज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे स्नो मधील असतील किंवा ग्रीनलँड मधले असतील, असे कुठले कुठले वेगवेगळ्या प्रकारचे जे प्राणी आहेत त्या ठिकाणी स्थितीत आहेत. कुठे? गंगोत्री नॅशनल पार्क. तर एक्झाम मध्ये असे विचारले जाणार नाही, परंतु या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात की भागीरथी रिव्हर वरती कुठल्या नॅशनल पार्क जे आहे ते स्थितीत आहे. ओके, तर आपल्याला GNP गंगोत्री नॅशनल पार्क हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. वळूया पुढील प्रश्नाकडे. द नागझिरा वाईल्ड लाईफ सँच्युरी NWS इज लोकेटेड इन विच स्टेट? नागझिरा वाईल्ड लाईफ सँच्युरी जे आहे ते कुठल्या स्टेटमध्ये स्थितीत आहे असं क्वेश्चन विचारलेला आहे. ए महाराष्ट्र, बी हिमाचल प्रदेश, सी जम्मू अँड काश्मीर, की डी नागालँड? तर ए महाराष्ट्रामध्ये नागझिरा वाईल्ड लाईफ सँच्युरी हा नॅशनल पार्क जो आहे किंवा वाईल्ड लाईफ सँच्युरी जे आहे हे महाराष्ट्रामध्ये स्थितीत आहे. तर अशा प्रकारे खूप सारे क्वेश्चन्स आपण 5th चॅप्टर्स वरती आज डिस्कस केलेले आहेत आजच्या लेक्चर मध्ये. असेच आपण मागील 4 चॅप्टर्स सुद्धा कव्हर केलेले आहेत या व्हिडिओज मधून. तर मागील व्हिडिओची लिंक जी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही ती मागील व्हिडिओज बघू शकता आणि तुमचं युनिट 9 जो आहे तो कव्हर अप करू शकता. ओके, तर असेच पुढील चॅप्टर जे आहेत ते सुद्धा आपण घेणार आहोत, त्यावरील एक्सपेक्टेड MCQs आपण डिस्कस करणार आहोत. ओके, तर खूप हेल्पफुल व्हिडिओ आहेत तुमच्या प्रिपरेशन साठी, तुमच्या स्टडी साठी, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आणि तुमचा सिलेबस जो आहे तो पूर्णतः कव्हर होऊन जाणार आहे. ओके, जसे की 9th युनिट मी तुमच्या सोबत डिस्कस कराय, तसंच मी पुढील 10th युनिट जो हायर एज्युकेशन आहे तो सुद्धा डिस्कस करणार आहे पुढील काही लेक्चर्स मध्ये. तर स्टे ट्यून्ड विथ द चॅनल अँड सबस्क्राईब करा चॅनलला. ओके, आणि तुम्ही जर स्टार्ट केला असेल तुमचं प्रिपरेशन MS सेटचं, तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. तुम्ही फुल सिलेबस कोर्स जो आहे तो जॉईन करा.
तो खूप हेल्पफुल आहे कोर्स तुमच्यासाठी, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन खूप स्ट्रॉंग होणार आहे. ओके, आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही जर त्या कोर्स मधून जर तुमची स्टडी करत असाल तर तुमचं एक्झामिनेशन जे आहे ते फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर होणार आहे. ओके, तर कुठलीही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. सो थँक यू फॉर टुडे सेशन. हॅव अ गुड डे.